आज मी तुम्हाला अशा औषधाची माहिती देणार आहे जेणेकरून ते औषध तुम्हाला शेळीपालनमध्ये किंवा मेंढीपालनमध्ये तुमचं नुकसान होऊ देणार नाही। जसं की ह्या औषधाचा फायदा म्हणजे तुमच्या शेळ्या मेंढ्या आजारी पडतात आणि आजारी पडल्यावर शेळ्या मेंढ्या काय करतात, जसं की अन्न पाणी खायचं बंद करतात, बरोबर। असं जवळजवळ 70-75% प्राणी असतात की जे आजारामध्ये अन्न पाणी खायचं बंद करत असतात आणि त्यामध्ये तुम्ही ह्या औषधाचा उपयोग करू शकता। आता हे औषध एक आहे की तुम्ही जर औषधाचे पैसे जर मेडिकलमध्ये कमी जास्त करत असाल तरी तुम्हाला हे औषध म्हणजे तुमच्यासाठी नाही, कारण का एक आहे की ह्या औषधाची किंमत कमी जास्त होत नाही आणि तुम्हाला जास्त करून ह्या औषधावरती डिस्काउंट दिला जात नाही आणि हे औषध महाग बसतं। जसं की ह्या औषधाची किंमत जवळ आसपास 450 ते 500 रुपये पर्यंत किंमत असते आणि त्यामध्ये तुम्हाला लय काही नाही तर 30-40-50 रुपये कमी केले जातात। अर्धा लिटर औषधाची 450 ते 500 रुपये किंमत आहे। म्हणजे विचार करा हे औषध काम काय करतं, जसं की भूक वाढवायचं किंवा पचनक्रिया म्हणा किंवा आजारी प्राणी जे असतात त्यांना एक एनर्जी देण्याचं काम करत असते म्हणजे शरीरामध्ये, बरोबर। तर जवळ आसपास म्हणजे ह्या औषधाचा मला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे। आता डॉक्टर काय करतात, जर आपल्यात आजारी जर शेळ्या मेंढ्या असतील किंवा तुमच्यात गाय असो म्हैस असो, जर आजारी असल्यावर काय सांगतात डॉक्टर, जसं की लिव्हर टॉनिक द्या, बरोबर। आता लिव्हर टॉनिक काय करत असतं, भूक वाढवायचंच काम करत असतं, पण ते कसं आहे तुम्ही म्हणता ब्रँडेड कंपनी अमक्या आहे तमक्या आहे, तुमचा एक वैयक्तिक एक हे असते मत असते, बरोबर। तर तसं काही नसते, कारण का लिव्हर टॉनिक तुम्ही म्हणता ब्रँडेड आहे असं काही नाही। आता लिव्हर टॉनिक म्हणजे 700-800 रुपयाला 5-5 लिटर येतात, पण हे अर्धा लिटर टॉनिकची किंमत जवळ आसपास 450 ते 500 रुपये बसते। आता ह्या औषधाचं नावही सांगतो तुम्हाला, जसं की ह्या औषधाचं नाव आहे न्यूरोकाइंड प्लस वेट। नाव तुम्ही लिहून घ्यायचं आहे, न्यूरोकाइंड प्लस वेट। आता हे औषध तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये चांगल्या स्टँडर्ड मेडिकलमध्ये जर तुम्ही गेला, म्हणजे मोठ्या मेडिकलमध्ये गेला तर सहजासहजी तुम्हाला भेटून जाईल। फक्त तुम्ही जे अन्न पाणी चांगल्या पद्धतीने प्राणी खातात त्यांना देऊ नका। जे प्राणी आजारी पडलेत अन्न पाणी खात नाहीत त्यांना तुम्ही सकाळी संध्याकाळी 2 टाईम देऊ शकता। आता जसं की ह्याचा डोस काय राहतो, तर जर शेळी किंवा मेंढी मोठी असेल, बरोबर, पोटफाडी म्हणजे जसे की पिल्लं वगैरे होतात गाब जाती, तर अशी जर असेल तर तिला तुम्ही सकाळी 10 ते 12 मिली आणि संध्याकाळ 10 ते 12 मिली तुम्ही देऊ शकता। जसं की लहान असेल, जसं की बोकड असेल, लावर असेल, जसं की 4-5 महिन्याची, तर त्यांना जसं की 5-5 मिली तुम्ही देऊ शकता। म्हणजे 4-5 महिन्याची जर पिल्लं असेल तर त्यांना सकाळ 5 मिली आणि संध्याकाळ 5 मिली देऊ शकता। जसं की 5 महिन्याच्या खालचा असेल तर त्यामध्ये जसं की 3 महिन्यापर्यंतचा असेल किंवा 2.5 महिन्याच्या पुढचा असेल तरच ह्या औषधाचा वापर करा, कारण का हे हाय क्वालिटी आणि ब्रँडेड कंपनीचं येतं आणि एक आहे की ह्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त असे आहेत। कारण का माझ्यात असं आहे की 10 प्राणी जर आजारी पडलं तर त्यात जवळजवळ 8 ते 9 प्राणी चांगल्या पद्धतीने म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने अन्नपाणी खायला चालू करतात। माझ्यात असे ह्या औषधाचे अनुभव आहेत की जवळ आसपास असं वाटलं की आता मरूनच जाईल पाक, असं तोंडातनं पाणी वगैरे पाक टाकायला लागलं, डोळंच त्याचं असं म्हणजे हालत होतं। अशा पद्धतीचं प्राणीसहित हे औषध दिल्यानंतर म्हणजे चांगल्या पद्धतीने पाणी वगैरे पिऊन म्हणजे अन्न वगैरे खाऊन चांगलं झालेलं आहे। आता डायरेक्ट म्हणजे पाक तुम्ही म्हणसाल काही पण सांगायला लागला, जसं की मरायला लागलेला प्राणी उठून खातो का, तर उठून खात नसतो, पण जसं की आपण मरायला लागलेले प्राणी म्हणजे जसं की भूक त्याला लागत नसेल किंवा अन्न खात नव्हतं ते 4-5 दिवस, जसं की पाणी वगैरे पित नव्हतं आणि त्याला आपण हे औषध दिल्यानंतर जराशी अंगामध्ये तरतरी आली, म्हणजे त्याच्या एनर्जी त्याच्या शरीरामध्ये आली आणि त्याला भूकही लागली। त्यामध्ये आपण जसं की पेंडीचा कोळ वगैरे पाजतो, दूध वगैरे पाजतो, जसं की अंडी वगैरे पाजतो, बरोबर। तर अशा पद्धतीने आम्ही त्याला आधी कोळ वगैरे करून पाजला पेंडीचा आणि मग ती कोळ त्याने पेंडीचा पिल्यानंतर जराशी त्याला एनर्जी आली आणि जवळजवळ 1 ते 2 दिवस असं आम्ही त्याला कोळ वगैरे पाजला। परत थोडीफार असं वैरणीची चिपाड वगैरे खायला लागलं, म्हणजे आम्ही हातानं चारत होतो आणि त्यानंतर हातानं चारल्यानंतर काही दिवसानं परत म्हणजे एक 4-5 दिवसा कालावधीनं ती स्वतःच खायला लागलं चांगल्या पद्धतीनं, बरोबर। म्हणजे औषधाच्या रिझल्टची माहिती अशी मी सांगत असतो। आता हे तुम्हाला मी सांगायचं गेलं तर किती 4-5 मिनटामध्ये सांगतोय, पण हे 4-5 मिनटं नाही, जवळजवळ मला समजायला 10 ते 11 वर्षे ह्या औषधाला गेलं आणि मी तुम्हाला जे पण औषध सांगत असतो ना ते रिझल्ट त्याचे चांगले असतील तरच ते औषध सांगत असतो, मी स्वतः वापरत असतो। आता तुम्ही वापरायचं न वापरायचा हा तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक, मी तुम्हाला वापरा असं सांगत नाही, मी माझ्या फार्मवरती वापरतो म्हणून मी सांगतो या, बरोबर। वापरायचं न वापरायचं तो तुमचा
प्रश्न राहिला. आता हे औषध महाग बसतं. आता बरेच जण म्हणतात आम्ही लिव्हर टॉनिक देतो, ह्या कंपनीचं देतो, ते कंपनीचं देतो. जसं की उदाहरणार्थ तुम्ही ब्रोटॉन कंपनीचं जरी देत असला तर तुम्ही विचार करा ना, हे जे औषध आहे ते 450-500 रुपयाला तुम्हाला अर्धा लिटर भेटतं. म्हणजे 5 लिटर औषधी खरेदी करायला तुम्हाला किती पैसे लागतात. ब्रोटॉन 10 लिटर 10 लिटर पण नाही, 10 लिटरपेक्षा जास्त येईल, बरोबर. जवळजवळ 20 ते 25 लिटर ब्रोटॉन येईल ह्याच्या 5 लिटरच्या पैशामध्ये, बरोबर. तर अशा पद्धतीने म्हणजे ह्याचं हे आहे. आता काय होतं की व्हिडिओ मी तुम्हाला बनवत असतो, पण कसं उन्हाळ्याचा दिवस आहेत आणि आता सकाळ सकाळ मी प्राणी सोडलेले आहेत. त्यामुळं काय होतं की आता हा व्हिडिओ सकाळचा बनवतो आहे, पण संध्याकाळ अपलोड होणार आहे, कारण का नेटवर्क पण शेतामध्ये येत नाही आहे, बरोबर. तर त्यामुळे समजून चालत जावं, कारण का उन्हाळ्याचा दिवस आहेत, प्राणी काही थांबत नाहीत. तरी पण मी तुम्हाला काही ना काही चांगली माहिती द्यायची प्रयत्न करत असतो या, बरोबर. आणि तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती पाहिजे असेल, जसं की तुमचं प्राणी आजारी पडत असतील किंवा जसं की कोणत्याही पद्धतीच्या गोळ्यांची वगैरे माहिती पाहिजे असेल, तरी मला कमेंट करून तुम्ही विचारत जावं. कारण का तुमचाच एक भाव आहे, मला माहिती असेल तेच मी सांगणार आहे. तुम्हाला काय माहिती असली तर तुम्ही मला सांगत जावा की हे औषध असं आहे तसं आहे. मी पण वापरून बघीन तुम्ही सांगितलेलं औषध. तुम्ही कमेंट करत नाही, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. तुमच्यासाठीच मित्रांनो एवढी धडपड करतो आहे ना, बरोबर ना. तर मी म्हणजे आणि तुम्हाला हे औषध वापरायचं हा तुमचा म्हणजे तुमच्या मनाने वापरा, बरोबर. फक्त आजारी प्राण्यांना तुम्ही वापरू शकता, कारण का ब्रँडेड कंपनीचं आहे. ज्या थोडं पैसे गेलं तरी पण वाईट वाटायची गरज नाही. काय 400-500 रुपये म्हणजे मोठी काही बाब नाही, 400-500 रुपये, बरोबर. पण हे औषध त्याची क्वालिटी पण आहे आणि जवळ आसपास तुम्ही रोज कंटिन्यू जरी दिलं तरी कोणत्याही पद्धतीचा ह्याला म्हणजे शरीराला वगैरे धोका किंवा काही म्हणजे साईड इफेक्ट वगैरे ह्या औषधाचे आढळत नाहीत, बरोबर. आता हे औषध तुम्ही जसं की एकच मी सांगितलं तुम्हाला, शेळ्या मेंढ्याचं सांगितलं. आता तुमच्यात गाय वगैरे किंवा म्हस असेल तर त्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता. जसं की आजारी असेल, गाय वैरण वगैरे खात नसेल तर त्यामध्ये आपला जो चहाचा कप असतो या, तो 1 कप सकाळ आणि 1 कप संध्याकाळ ह्या औषधाचा तुम्ही गाईला किंवा म्हशीला पण देऊ शकता, बरोबर. जसं की लहान असेल म्हणजे कालवड वगैरे किंवा रेडी असेल तर त्यामध्ये अर्धा कप तुम्ही देऊ शकता. म्हणजे सकाळ अर्धा कप आणि संध्याकाळ अर्धा कप हे देऊ शकता. मी वैयक्तिक तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही म्हणसाल तुम्ही की मेंढ्याची माहिती सांगत होता, शेळ्याची माहिती सांगत होता आणि तुम्ही गाईचं म्हशीचं पण आता कसं काय जोडलं. तर तसं नाही मित्रांनो, माझ्या घरी गाई म्हशी आहेत आणि त्यांची जसं की गोचडाची इंजेक्शन म्हणा किंवा गायींना ताप आला किंवा गोचिड ताप झाला, बऱ्याच काही आजार घडत असतात जसं की ताप येणं ते. तर त्यामध्ये मी गायींना सहित इंजेक्शन म्हणा किंवा सलाईन म्हणा किंवा जे पण आजार आहे त्यावरचं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट मी करत असतो. जसे गोचडाचे इंजेक्शन वगैरे मारणं हे सर्व मी घरच्या घरी करत असतो या. त्यामुळं मी तुम्हाला औषधाची व्यवस्थित माहिती सांगत असतो, बरोबर. आता मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.